गोलंदाजी केली ना, अतिउत्तम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जयसाई विरार संघाकडून. पण तितकीच चांगली फलंदाजी बाप्पा मोरया संघाने पण सुद्धा केली आहे. पहिल्या सामन्यामध्ये 56 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चांगली फलंदाजी एका साईडून झाली तर चांगली गोलंदाजी. आता या गेम मध्ये एक चांगली फलंदाजी सुद्धा आहे आणि जयसाई 11 कडे चांगली गोलंदाजी सुद्धा. आता याच्यात मोठं बॅटल आहे की कोण बॅटल मध्ये मारेल बाजी, हा मोठा प्रश्न आहे. पण याचं उत्तर तुम्हाला 8 ओव्हरीनंतर नक्कीच बघायला भेटेल की कोण या सामन्यात मारेल बाजी. लेट्स गोचा इशारा पंचांकडनं. पहिला चेंडू ऑफसाईडला कट करून करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर झाला श्री गणेश चौकार अशी येतोय पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. कमॉन डीजे. पहिल्या चेंडूवर श्री गणेश झाला चौकार अशी कासामच्या बॅटीतून. नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल बापा मोरया संघाची. मागच्या मॅच मध्ये जिकडून सोडलं होतं या मॅच मध्ये तिकडूनच कंटिन्यू केलं आहे. यावेळी पुन्हा एकदा त्याच प्रकारे शॉट केल्याचा प्रयत्न होता पण यावेळी क्षेत्ररक्षक तिकडे ना आता चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. स्वतःला झुकून दिलं चेंडूवरती. आपल्या संघासाठी महत्वाच्या धावा वाचवल्या गेल्या. 2 चेंडूचा खेळ संपतोय. 5 धावा धाफलकावर लागल्या गेल्या आहेत. स्ट्राईक एंडवर येतोय आता फलंदाज मयूर. मागच्या सामन्यामध्ये 30 धावांची वैयक्तिक केली होती या फलंदाजानं. पंच बोलतात आपल्यापर्यंत वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त लेग स्टंपच्या बाहेर असल्या कारणे वाईटचा इशारा आलाय पंचांकडनं. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव संख्यात भर होईल. त्यावेळेला कव्हर ड्राईव्ह केल्याचा प्रयत्न होता. प्रयत्न झाला यशस्वी. आला या षटकातला दुसरा चौकार. थोड्या वेळेसाठी असं वाटलं होतं की बॉल मर्यादित सीमा पार षटकार जाईल की काय, परंतु बॉलचा टप्प बाउंड्री लाईनच्या आतमध्ये राहिला आणि त्यासाठी 4 धावांची धावफलकात भर झाला. यावेळी चांगली फेकी पाहायला मिळते. तिकडे गौतम यांची चांगली फेकी केली. गॅदर करत आला नाही चेंडूला. 1 धाव मिळेल. 4 चेंडूंचा खेळ संपतोय. धावफलकावर 11 धावा लागल्या गेल्या आहेत. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडू येणारे बाकी. यावेळी कव्हर ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जाणार. नक्कीच 1 धावने समाधान मानावं लागेल. शेवटचे चेंडू येणार बाकी. 5 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात विदाउट एनी लॉस. यावेळी स्टेट डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक थोडीशी खराब कॉलिंग होते आणि खराब कॉलिंगचे चालता कासामला जायला लागते. तंबूच्या आसऱ्याला पहिला धक्का लागतोय. बाप्पा मोरया संघाला 12 धावेवर षटक संपतोय. युगायुगाचा गणसंवार युगायुगाचा गणसंवार यौवन कातरी करी सरदार मराठ मरिदा होऊन फुरिदा मराठ मरिदा होऊन फुरिदा चटल्या चतुर्थ भुजा अरे चटल्या चतुर्थ भुजा उगवला तारा उगवला तारा नक्कीच ज्या प्रकारची सुरुवात झाली होती त्या प्रकारची सुरुवात झाली तर होती, परंतु या धावेची काही गरज नव्हती. थोडीशी खराब कॉलिंग झाली दोन्ही फलंदाजांमध्ये मयूर आणि कासाम मध्ये आणि त्याचे चालता कासामला परतावं लागतं रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. आता मयूर यांच्यावर जबाबदारी असेल मोठ्या टोटल सेट करण्याची. नंबर 3 चा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सॅव्हिओ. यावेळी हलक्याने खेळायचा प्रयत्न. पॉइंट रिझनला चेंडू चाललाय. यष्टीरक्षक पोहोचेल अडवेल. 1 धाव पूर्ण होईल. नक्कीच चांगली सुरुवात झाली तर होती, परंतु थोडंसं रोख लागण्याचा प्रयत्न असेल आता जयसाई 11 संघाचा. कारण की जे मोमेंटम जे बनलं होतं पहिल्या षटकामध्ये ते आता कुठेतरी ब्रेक झाला आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न तर करतील जयसाई 11 संघ. यावेळी काय चेंडू हाताला गेलाय. व्हॉट अ डिलिव्हरी.
चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच झाला होता. फलंदाजाला वाटलं की हा वाईड चेंडू जाईल, परंतु शेवटच्या क्षणी बॉल फिरला आणि पायाचा वेध घेऊन बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल. फलंदाजाला वाटलं की वाईट चेंडू जाईल की काय, फलंदाजांनी लिव्ह केलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी बॉल पायाला आत आला आणि निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचे लेंथ लाईनवर चेंडू होता, परंतु यावेळी बॅट्समॅन फुल रेडी होतोय त्या प्रकारचा शॉट खेळण्यासाठी. हलक्या हाताने खेळून काढला ऑन साईडच्या रिजनला. एक धाव ॲड होईल, धाव फलकामध्ये जाऊन पोहोचेल 14 धावेवर. 3 चेंडूंचा खेळ संपला दुसऱ्या षटकातला. यावेळी ऑफ फटका मिड ऑफच्या रिजनला. फिल्डर तैनात. रनआउटची दात मागितली जाते पंचांकडे आणि रनआउटच्या स्वरूपात दुसरा गडी गारत होतोय. दोन्ही ओपनर बाद होतात रनआउटच्या स्वरूपात. नक्कीच थोडासा क्लोज कॉल होता, परंतु आउट देण्यात आला आहे. दोन्ही ओपनर बॅट्समॅन रनआउटच्या स्वरूपात बाद झाले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा धावफलकावर लागली गेले आहे. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. दोन्ही ओपनर आर बॅक टू द पवेलियन. आता जबाबदारी असेल सॅव्हिओवरती. ज्या प्रकारची सुरुवात झाली होती बापा मोर्या संघाची, अपेक्षा नसतील की अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये संघ येईल, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, कधी काय होऊ शकते कोणास ठाऊक. त्याच प्रकारचं आता मैदानाच्या आत घडलं आहे. चांगले कमबॅक पाहायला मिळतोय जय साई 11 संघाचं. यावेळी चांगला थ्रो, चांगली फेकी, पंचांचा बोटवरती तिसरा गडी गारत होतोय रनआउटच्या स्वरूपात. वेलकम डीजे. पहिल्या षटकानंतरची धावसंख्या पाहिली ना तर ती होती 12 धावा 1 गडीच्या मोबदल्यात, परंतु पुढच्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी सुद्धा गमावल्यात. याचा अर्थ की 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 3 विकेट ऑन द बोर्ड. अजून शेवटचा चेंडू येणार बाकी दुसऱ्या षटकातला. यावेळी वाईटचा इशारा तर पंचांकडून एक्स्ट्रा दर्शवतात, पंच आपल्यापर्यंत पोहोचतील. चांगली ऑनफिल्ड अंपायर सुद्धा पाहायला मिळते आपल्याला. स्क्वेअर लेग आणि यावेळी हलका खेळून काढण्याचा प्रयत्न. पॉईंट रिजनला चेंडू जाईल, एक धाव पूर्ण होईल. षटक संपतही. 2 षटका समाप्तीनंतर 16 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर 3 गडीच्या मोबदल्यात.
तिसरा षटक मार्गस्थ पॉवर प्लेचं षटक असेल. 3 खेळाडू आपल्याला इनफिल्डच्या आतमध्ये डायऱ्याच्या आतमध्ये दिसताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गवर येते गोलंदाज गौतम. या षटकावर खूपच मोठी जबाबदारी असेल, कारण की एका बाजूला सिंक्लेअर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला भावेश. नक्कीच दोन्ही फलंदाजांवर जबाबदारी असेल. पॉवर प्लेला मॅक्झिमाइज करण्याची जबाबदारी दोन्ही फलंदाजांवर येऊन आली आहे. कोण या भरोश्यावर खरा उतरेल. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिच केला होता. पॉईंटच्या रिजनला स्क्वेअर कट खेळून चेंडू खेळून काढला. क्षेत्रक्षेत्र तैनात होता. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळेल. 1 धावेची धावफलक्यात भर होऊन जाऊन पोहोचेल 17 धावेवर. यावेळी दुसरा चेंडू गॅप मध्ये खेळून काढलेला चेंडू गेलाय क्षेत्रक्षणाला बीट करून येतोय चौकार. वेलकम डीजे. दोन क्षेत्रक्षेत्र तैनात होते मिड विकेट आणि मिड ऑनच्या रिजनला. त्यांच्या गॅप मधून खेळून काढलेला चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रक्षणाला बीट करून चेंडू निघून गेला चौकारासाठी. यावेळी तिसरा चेंडू हलक्यातून खेळून काढले. चेंडू शॉर्ट थर्डमॅन रिजनला क्षेत्रक्षण तैनात नव्हते. इष्टरक्षक स्वतः चेंडूवर गेले. स्वतः चेंडूला गॅदर केला आणि 1 धावांनी समाधान मानावं लागेल पापा मोरे 11 संघाला. सुरुवात खास झाली होती, परंतु अंत इतकं काय बरोबर झालेलं नाहीये अजूनपर्यंत. यावेळी रनआउटची संधी पंचांकडे जात मागितली जाते आणि इकडे चौथा गडी गारत होतोय रनआउटच्या स्वरूपात. मोठ्या मोठ्या रडत होती तू सादरी कालशी. मोठ्या मोठ्या रडत होती तू सादरी कालशी. सर्वांनी जोरात नाचायचंय. कसं तुला हिस्सा देव सांगणशी. आग आग वंदी वंदी तुला हिस्सा देव सांगणशी. नक्कीच पहिल्या षटकानंतर वाटलं होतं की बाप्पा मोर्या संघ 40 ते 45 धावांचं आव्हान उभं करेल का, परंतु आता असं वाटतंय की 30 ते 35 धावांचं आव्हान उभं करेल का. कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, बांधून ठेवलाय अक्षरशःपणे गोलंदाजानं फलंदाजाला. यावेळी ऑफसाईडच्या रिजनला कट करून केलेला फटका. विवेक येतोय चेंडूवरती. 1 धाव मिळेल. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातला पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. 23 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 23 for 4. नक्की शेवटचा चेंडू होम येतोय. स्ट्राईक एंडवर लेफ्ट हँडर बॅट्समन. इकडून 1 ते 2 मोठे फटके येणं आवश्यक आहे. यावेळी स्वीप केलेला प्रयत्न क्षेत्रक्षण तैनात मिड विकेट रिजनला अडून फेकेल. एकदा पूर्ण होईल. षटक संपतोय. 24 धावा धावफलकावर लागल्या गेल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक येणार आहे बाकी, तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. शेवटचा षटक मार्गस्थ चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज येतोय हिमांशू. चौथं षटक हाताळण्यासाठी धावसंख्येत पाहिली तर 24 धावा धावफलकावर लागली गेली आहे. एका बाजूला ओम तर दुसऱ्या बाजूला भावेश असे 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना दिसत आहेत. जर इकडून एक फायटिंग टोटल उभं राहायचं असेल तर 35 ते 40 धाव्यांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करायला हवंच. परंतु पहिला चेंडू फर्निचर डिस्ट्रॉयड
बोलच्या स्वरूपात लागतोय 5वा धक्का. नक्कीच जशी सुरुवात झाली होती तसं तर एंडिंग होताना पाहायला मिळत नाहीये. बॅटिंग मध्ये कोलम्स पाहायला मिळतोय आपल्याला बाप्पा मोरया संघाच्या. ज्या प्रकारची फलंदाजी पहिल्या सामन्यात केली होती तशा प्रकारची फलंदाजी बघायला भेटत नाहीये. आणि चांगलं कमबॅक म्हणावं लागेल की जय साई 11 विराट संघाचं. कारण की पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च करून तरी अजूनपर्यंत 25 धावेवर थांबून ठेवला आहे. भले 4 चेंडू येणारे अजून बाकी आहेत परंतु चांगली कमबॅक म्हणावं लागेल. लो फुलटो चेंडू मोठा फटका करण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात. क्षेत्ररक्षण चेंडू अडवून फेकेल. एक धाव पूर्ण होईल. शेवटचे 3 चेंडू येणारे बाकी. धाव फलक जर पाहिलं 26 धावा 5 गडीच्या मोबदल्यात. यावेळी लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता. एसटी उद्ध्वस्त फलंदाज बाद. वेलकम डीजे. शेवटचे 2 चेंडू बाकी या इनिंग मधले. यावेळी काय दोन खेळून काढण्याचा प्रयत्न. ऑफसाईडच्या रिजनला कव्हरवरून क्षेत्रक्षे येईल. अडून फेकेल. एकदा पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 धावेवर. शेवटचे चेंडू मार्गस्थ. शेवटच्या चेंडूवर एकतरी मोठा फटका येईल का हा मोठा प्रश्न असेल. कारण की जर धावसंख्या पाहिली तर हा निर्धाव चेंडू गेला तर 28 धावा विजयासाठी जय साई विरार संघाला गरजेचं असतील. यावेळी ऑन साईडला ड्राईव्ह केलेला फटका. क्षेत्ररक्षक तैनात होते. सिंगलची समाधान मानावं लागेल. षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतंय 28 धावा. आणि जय साई विरार 11 संघाला आव्हान असेल 29 धावेचं 4 षटकामध्ये. आता यापुढील आवाज आपण ऐकूया अनिलजी बिरमनसी यांचा. चला टॉस साठी सामा बॉईज कर्णधार मिम बॉईज. चला दोन्ही बॉईज. चला जितूदा आपण या. मिम बॉईज वसीम भाई समीर भाई सामा बॉईज कर्णधार पाठवा त्याला.
चला दोन संघ लुझर लुझर संघ एका ठिकाणी मीम बॉईज, दुसऱ्या ठिकाणी साम्या बॉईज. दोघांमधला हा टॉस. स्वराज झालंय त्यांना नक्कीच टॉस जिंकलाय मीम बॉईज संघाने. तो समीर भाई टॉस जीता है, टॉस जीतने के बाद क्या इरादा है? टॉस जीत के पहले फील्डिंग करेंगे पहले. देखो पहले मैच में देखा गया तो थोड़ा कम पड़े. 23 रनों का अच्छा लक्ष्य था, वो तो इजी था लेकिन कर नहीं पाए. लेकिन अब उस सुधारने के बाद कौन सा कैसी प्लानिंग होगी? अभी देखते हैं, हम लोग थोड़ा चेंज किए बैटिंग ऑर्डर हमारा, तो देखते हैं अभी हम लोग अच्छा ही करेंगे. हम लोग का 23 रन का मैच बहुत बेकार गया बहुत. थैंक यू सो मच. ये अपना पहले मैच में तो पूछ नहीं पाया था लेकिन पूछना चाहूँगा ज़रूर कि ये अब देख रहे हैं ये पीलामय वातावरण हमें दिखाई दे रहा है और स्वराज्य प्रीमियर लीग बहुत अच्छी तरीके से पहला दिन यहाँ पर गुजर रहा है. इस टूर्नामेंट के बारे में क्या कहोगे? अभी टूर्नामेंट ये तो काफ़ी अच्छा हुआ, पर जितने भी टूर्नामेंट अभी लगभग हो रहे हैं सभी टूर्नामेंट काफ़ी अच्छे से अच्छे हो रहे हैं. बहुत अच्छे टूर्नामेंट हो रहे हैं, मतलब जितने भी लोग एसोसिएशन में खेल रहे हैं उनको खेलने भी मतलब बहुत अच्छा लग रहा है बहुत. इसलिए ये भी टूर्नामेंट बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है. शुक्रिया. ये मॅच के लिए आपको बहुत बहुत शुभकामनाएं होंगी. सामे बॉईज टॉस तुमच्या वतीने लागला नाही, टॉस जिंकला असता काय निर्णय असता मग? फिल्डिंगच म्हणजे अगेन्स्ट तुम्हाला आता मात्र फलंदाजी करायची आहे. पहिला मॅच भरपूर बेकार परिस्थिती, थोडीशी फिल्डिंग आपण पाहायला गेलं तर थोडीशी खराब होती, थोड्या चुका त्या कुठे दुरुस्त करून आता कोणती प्लॅनिंग असेल? चुका सुधारने का प्रयत्न करू. या आयोजनाबद्दल थोडं काय सांगाल? आयोजन खूप छान आहे आणि आमचं पण पहिलेच वर्ष आहे, त्याबद्दल थँक्यू. पुन्हा एकदा रचित करणं मला वाटतं बक्षिसं लगावली जातील, त्यांचा फोन येईलच मला. तर या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा असतील, या टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा. अहवाल असा नाणेफेक जिंकलाय मीम बॉईज संघाने आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि सामे बॉईज संघाला प्रथम फलंदाजी प्रवृत्त केलंय. थँक्यू सो मच. ज्या ठिकाणी आपण सेकंड इनिंगचा लेखाजोखा पाहायला मिळतं आपल्याला. बघूया सेकंड इनिंग मध्ये जयसाई विराट संघाला किती धावांचा टार्गेट आहे आणि आतापर्यंत काय परिस्थिती आहे या मॅचची. चला वळतोय सेकंड इनिंग कडे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय टार्गेट आहे 29 धावांचा आणि 29 धावांचा टार्गेटचा पल्ला गाठत असताना पहिल्या षटकामध्ये आल्यात तब्बल 15 धावा. त्याचं कारण हेच गौतमचा झंझावात सुरुवात झालाय. 3 चौकारांची खेळी आतापर्यंत 3 चौकार गौतमच्या बॅटतून आले, आता मात्र मजबूत स्थितीमध्ये आणून राहिले. पहिला सामना 23 धावांचा आपण पाहिलं, यशस्वीरित्या डिफेंड केला आणि त्यानंतर 29 धावांचा लक्ष घेऊन उतरलेला संघ आपण पाहतोय. चला चिन्ह दिलाय, इशारा दिलाय या ठिकाणी पॉवर प्लेचा. पहिल्या षटकामध्ये विदाउट पॉवर प्ले 15 ठोकल्यात, आता मात्र पॉवर प्ले मध्ये किती धावा ठोकल्या जातील हे बघण्यासारखं असणार आहे. पहिल्या षटकामध्ये आला 15 धावा, 29 धावांचा चेस करण्याचा प्रयत्न जयसाई विराट संघाकडून केला जातोय आणि आता मात्र 18 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे, त्यावेळेस घेतलाय पॉवर प्ले सॅव्हिओच्या षटकामध्ये. स्ट्राइक वरती करण जागा बनवली, कव्हरच्या दिशेला मारला फटका, या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय, फेकी सुद्धा आलंय, फेकीचं उत्तर सुद्धा आलंय. करण आपल्या क्रीज मध्ये नाही आणि गडी बाद असल्याचा इशारा पंच निरंजन यांचा. गडी बाद झालाय म्हणजे नवीन फलंदाजी मार्क वरती येईल. अंकित आलाय, गौतम अजून खेळपट्टीवरती आहे, ज्याच्या बॅटमधून 4 चेंडूंमध्ये 13 धावांची खेळी आलाय. आता मात्र पॉवर प्लेच्या या षटकामध्ये एक जोखीम उचलण्याचा करणने प्रयत्न केला, चोटी रन घेण्याचा प्रयत्न केला, रनआउट रूपाने बाद झाला, परंतु आता गौतम ती चुकी करणार नाही. गौतमने हलक्या रीतीने ही धाव काढलाय.
अंकितनं सुद्धा त्याच पद्धतीने एक धाव काढलाय, म्हणजे धावफलक 17 वरती पोहोचवलाय. 1.3 षटकांच्या समाप्तीनंतर, म्हणजे 9 चेंडूमध्ये 17 आल्यात. आता मात्र 15 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी जय साई विरार संघाला. पुन्हा एकदा सॅव्हियो टू गौतम. ओहो हो, या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडूपर्यंत जाऊन त्या चेंडूला दिशा चेंडूचा दिशा मोडण्याचा प्रयत्न केला, म्हणजे नोमास लाईनमध्ये टप्पा ढकलण्याचा प्रयत्न केला चेंडू आणि 1 रन काढला या चेंडूवरती. हलक्या रीतीने अंकितने सुद्धा या चेंडूला बाजूला सारलंय. एक धाव अजून धावसिंगामध्ये ऍड केली जाईल. 13 चेंडू अजून बाकी आहे. 13 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा गौतम स्ट्राईक एंडवरती. सॅव्हियोचा चेंडू खेळण्यासाठी आहे. ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये, तिथे सुद्धा क्षेत्ररक्षण झालंय. फेकी थोडीशी खराब आणि फेकीचं रूपांतर आपण पाहिलं 1+1 अशा 2 धावामध्ये होत असताना 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. दुसरं षटक संपलंय, पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि धावा फलकावरती 2-1 21 21 धावा. चला 2 षटक संपल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा फलकावरती लगावल्यात. एक गडी बॅक टू डिपार्ट गेलेला आहे, करण माघारी परतलाय आणि त्याच्यानंतर आलेला फलंदाज अंकित बॅक टू बॅक 2 चेंडूवरती एकेरी धाव काढली आणि गौतमजी चांगली साथ दिलेली आहे. आणि आता आपण परिस्थिती काय पाहतोय तर जय साई विरार संघाला 12 चेंडूमध्ये 8 धावांची गरज येऊन राहिलाय. 12-8चं इक्वेशन नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि 1 डाऊनचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे अंकित. सलामीर फलंदाज 7 चेंडूमध्ये आतापर्यंत 17 धावांची खेळी करणारा गौतम नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. कासम गोलंदाजी मार्गवरती येतोय हे षटक हाताळण्यासाठी. पहिल्या मॅचमध्ये निश्चितच अमारत मॅचचा पुरस्कार या ठिकाणी बहाल झाला होता. ऑलराऊंड परफॉर्म करणारा कासम. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षण घडलाय, अडवलाय चेंडूला. 1 धाव घेतली गेलाय चेंडूवरती. एका धावानिशी धावफलक 1ने अजून पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. 11 चेंडू अजून बाकी आहेत. 11 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा कासमचा पडणारा हा चेंडू हलक्या रीतीने घेऊन काढलाय, फेकी केलाय आणि रनआउटच्या रूपाने अंकितला सुद्धा बाधवावं लागते. धीरूभाई एक नंबर ना, धीरूभाई एक नंबर, धीरूभाई एक नंबर ना, धीरूभाई एक नंबर, धीरूभाई एक नंबर ना, धीरूभाई एक नंबर, धीरूभाई एक नंबर ना, धीरूभाई एक नंबर. या कशीद गावाचा धीरूभाई ब्रँडाई ग, या कशीद गावाचा धीरूभाई ब्रँडाई. चला दुसरा गडी गारद झालाय. दुसरा गडी गारद झाल्यानंतर आपण बघतो नवीन फलंदाजी मार्गवरती जीत आलाय. 10 मध्ये 7 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा कासम हा चेंडू हलक्या रीतीने घेऊन काढला. आता मात्र खेळपट्टी लगत चेंडू राहिलाय आणि 1 धाव कंप्लीट झालाय. 9-6चं इक्वेशन अजून समोर आहे. जय साई विरार संघाच्या प्रयत्न केले जातात डिफेंड करण्याचा सुद्धा आणि चेस करण्याचा सुद्धा. तर नक्कीच या डिफेंड चेस मध्ये कोण बाजी मारेल. हलक्या तरी खेळून काढलाय, फेकी आलाय, फेकीला या ठिकाणी गॅदर झालाय, यष्टीनं लावला गेलाय. परंतु फलंदाज क्रीज मध्ये आहे का, थर्ड अंपायर रेफर केलाय फिल्डिंग करणाऱ्या संघाने. इट्स अ नॉट आउट, म्हणजे रन कंप्लीट. 8 बॉल 5 धावांची गरज. चला 8 बॉल 5.
चला मीम बॉयज संघाचा समर्थक या ठिकाणी जल्दी मैच खत्म करो, हमको भी खेलना है। तो चलिए 8 गेंदों में 5 रनों की जरूरत है और 8 गेंदों में 5 चेस करते वक्त एक बड़ा शॉट जिता सकता है जल्द जैसा ही विराट टीम को, लेकिन वो बड़ा शॉट कब दिखने वाला है। और यहां पर रन आउट रन आउट रन आउट, एक बार बचे लेकिन दूसरी बार यहां पर नहीं बच पाएंगे। रन आउट के रूप में एक और बल्लेबाज आउट होता हुआ। साहिल साहिल नॉन स्ट्राइक वरती आलाय। रात्रीचं सत्र आहे, रात्रीच्या सत्रामध्ये नॉन स्ट्राइक वरती आलाय। दुपारी नाही येऊ शकणार नदीवरती कारण उद्या बघायला लागेल। 7-5 इक्वेशन ड्राइव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये, चुकी 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 परंतु बॅकअप होतं, बॅकअप दिला त्यामुळे चौका अडला, 1 रन काढली गेली। दरम्यान तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा फलकावरती। शेवटचं षटक म्हणजे 6 चेंडू, 6 चेंडू मध्ये 4 धावांची गरज। 6 मध्ये 4 हिमांशूने डिफेंड केल्या होत्या, आता मात्र 6 मध्ये 4 कोणता गोलंदाज येईल, डिफेंड करेल की गौतम मॅच फिनिश करेल। तर वेदांत देतोय हे चौथं षटक हाताळण्यासाठी। 6 मध्ये 4 धावा डिफेंड करायचे आहेत, तर हा सामना बापा मोर्या संघ जिंकू शकतो आणि 6 मध्ये 4 चेस केल्या तर हा सामना जयसाई विरार संघ जिंकू शकतो। पहिला चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला, भावेशने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला परंतु आपण पाहिलं 1 रन कंप्लीट झाली होती। आता मात्र साहिल स्ट्राइक वरती आलाय, साहिल वरती या ठिकाणी मोठी जबाबदारी आहे, कसं पण करून 1 रन काढून गौतमला पुन्हा स्ट्राइक वरती आणावं, कारण गौतम मध्ये ती अबिलिटी आहे, म्हणजे बेखौफ खेळतो। या 5 मध्ये 3 धावांचा डिफेंड, त्यानंतर 1 रन काढल्यानंतर 4 मध्ये 2चा या ठिकाणी फासला असणार आहे, तर नक्कीच त्यावेळेस गौतम बेखौफपणे खेळू शकतो। दरम्यान 5-3चं इक्वेशन, फिल्डिंग सजवली जाते या ठिकाणी, अटॅकिंग दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो साहिल वरती आणि साहिल इथे तिथे बघतोय कुठून मी चेंडू काढू, कुठून चेंडू काढू। 5 मध्ये 3 ची गरज असताना आपण पाहतोय वेदांतचा कोणत्या पद्धतीचा चेंडू पडेल यावर सुद्धा लक्ष असणार आहे। वेदांत मनामध्ये विचार करतोय हा चेंडू निर्धाव पडला तर नक्कीच पुढचा चेंडू सुद्धा मी निर्धाव टाकू शकेल, परंतु ह्या चेंडूवरती घडेल काय घडणार आहे ते। हलकर्तीने घेऊन काढला, फेकी गौतम या ठिकाणी गौतमचा विकेट होता आणि गौतमचा विकेट या ठिकाणी वाचलेला आहे। भावेशची फिल्डिंग आज या ठिकाणी बघण्यासारखी राहिलेली आहे। 1 रन कंप्लीट केलाय आणि रिएक्शन खरोखर या ठिकाणी बाबूलाल वरती या ठिकाणी नाराज राहिलेला आहे। बाबूलाल ये खिला उस दीवार का है। चला रो काय चालले, 4-2चं इक्वेशन। ओ काय र, चला जास्त वेळ घेऊ नका, भरपूर विलंब होतोय, 10 वाजत आले आहेत मित्रांनो, अजून एक लॉट आपल्याला खेळवायचा आहे।
हा म्हणजेच 1 वाजणार. गडी बाद झालाय खरं. यश येतोय फलंदाजी मार्ग वरती. चला 4-2चं इक्वेशन. स्ट्राईक एंडवरती गौतम. पुन्हा एकदा भावेश त्याच ठिकाणी रेडी आहे. आता मात्र भावेश 4-2 हलक्या त्यांनी खेळून काढला. 1 धाव घेतलाय. आता मात्र यश स्ट्राईक एंडवरती आहे. तर 3 बॉल 2 बॉल 3 बॉल 1 रनची गरज होते. कधी कधी असं मॅचच त्या पद्धतीचे. कधी बॉल जास्त होतात कमी होतात. व्योम पण थोडासा जवळ आलाय. यश तर आहे तर जयसाई विराट संघ मनामध्ये विचार करायला काय टेन्शन नाही. कारण यश जुना जाणता खेळाडू आहे. त्याला ही धाव करणं भरपूर सोपी ठरणार आहे. आणि ती धाव झालंय. जयसाई विराट संघ 3रा क्वालिफाय होणारा संघ आपल्याला मिळालेला आहे.